नमस्कार मंडळी, ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे अर्जुनने चैतन्याला समजावलेलं असतं, परंतु चैतन्याला त्या गोष्टी समजलेल्या नसतात. त्यामुळे अर्जुन आता सायलीला घेऊन चैतन्याला समजवायला येतो. सायली चैतन्याला समजून सांगत असते की हे बघा चैतन्य भाऊजी, अहो काल रात्री तुम्ही जे काही यांच्याशी बोलला त्यामुळे हे फार तुटो. रात्रीचे 2 वाजता बाहेर बसून ते एकटेच रडत होते. चैतन्य म्हणत असतो की सायली वहिनी, तू याबद्दल तर मला काही सांगूच नको आणि माझं साक्षीवर खूप प्रेम आहे. अर्जुन म्हणतो की अरे चैतन्य, याला प्रेमच म्हणत नाही. ज्याला प्रेमाची व्याख्याच माहित नाहीये तो प्रेम तरी कसं करणार कोणावर. चैतन्य म्हणत असतो की मी उगाचच याला मित्र समजत होतो. खरं तर हा माझा मित्र नाही, हा मला नोकरच समजत होता. आमच्या दोघांमध्ये खरं तर मालक आणि नोकर एवढंच नातं आहे आणि ही गोष्ट आज त्याने मला दाखवून दिली आहे. याने आज माझ्या प्रेमाचा आदर नाही केला, माझ्या प्रेमावर याने विश्वास नाही ठेवला आणि हा मला साक्षीबद्दल वाटेल ते बोलतोय. अरे साक्षीला तर माहीत सुद्धा नव्हतं की मी ही केस असिस्ट करतोय म्हणून. असं वाटलं होतं की अर्जुन मला नक्कीच समजून घेईल, परंतु अर्जुनच मला असं बोलतोय. सायली म्हणत असते की चैतन्य सर प्लीज असं म्हणू नका. अहो तुम्हाला माहितीये का तुमच्यासाठी यांचा जीव किती तुटतो ते. चैतन्य म्हणत असतो की नाही, हा तर मला मित्र समजतच नाही, हा फक्त मला एक नोकर समजतो. याने ऑर्डर दिली की मी जशीच्या तशी पाळायची असंच त्याला वाटत असतं. ज्या मुलीवर मी एवढं प्रेम करतो त्याच मुलीसमोर मला तो वाटेल ते बडबडलाय. अर्जुनला मात्र चैतन्याची काळजी वाटत असते की जशा प्रकारे कुणाल त्याला सोडून गेलाय तसा चैतन्य तर मुलीं वाचून त्याला सोडून जाणार नाही ना. त्यामुळे चैतन्याची त्याला फार काळजी वाटत असते. चैतन्याला समजून तो सांगत असतो, परंतु चैतन्य काय अर्जुनचं समजून घ्यायला तयारच नसतो. चैतन्य आता अर्जुनला तोंडावर सांगतो की मी तुझी नोकरी सोडतोय. आता हे ऐकल्यावर अर्जुनच्या पायाखालची जमीनच सरकते. अर्जुन चैतन्याला म्हणत असतो की हे बघ चैतन्य, तुझ्यामध्ये आणि माझ्यामध्ये काही मतभेद असतील, परंतु ही नोकरी सोडण्याचा तू विचारही करू नकोस. चैतन्य म्हणतो की अजिबात नाही. साक्षीच्या विरोधात तू केस लढणार आहेस आणि ह्या केसमध्ये मी तुझी अजिबात साथ देऊ शकत नाही. खरं तर आपला संबंध इथपर्यंतच होता आणि आजपासून आपला संबंध देखील तुटलाय. अर्जुन चैतन्याला म्हणत असतो की हे बघ चैतन्य, प्लीज असा काही वेडेपणा करू नकोस. तू चैतन्य काही ऐकायला तयार नसतो आणि रागारागात आता तो तिथून निघून जातो. आता मात्र सायलीकडे कुठलाही पर्याय उरलेला नसतो, कारण अर्जुनला एवढं पडताना सायली स्वतःच्या डोळ्याने बघत असते. सायली अर्जुनला दिलासा देत म्हणत असते की सर, तुम्हाला अजून बऱ्याच गोष्टी लढायच्या आहेत, बऱ्याच केस तुम्हाला लढायच्या आहेत, त्यामुळे तुम्ही असं माघार घेऊन अजिबात चालणार नाही. अर्जुन सायलीला म्हणत असतो की मिसेस सायली, तुम्ही बघितलं ना हा माझ्याशी कसं वागला ते. सायली म्हणते की सर, त्यांना जसं वागायचं होतं तसं ते वागले, परंतु आता आपल्याला त्यांचे डोळे उघडायचे. अर्जुन म्हणत असतो की माझा असिस्टंट होता, माझा जीवाभावाचा तो मित्र होता आणि आज अचानकपणे तो मला सोडून निघून गेलाय. आणि ह्या सगळ्या गोष्टी आठवून अर्जुन आता पूर्णपणे तुटून गेलेला असतो आणि तो मोठमोठ्याने रडायला लागतो. सायली म्हणत असते की हे बघा सर, आता आपल्याला रडायचं नाही तर आपल्याला आता लढायचंय. आणि हे बघा, आता कितीही संकट आली, काहीही झालं तरी आपल्याला आता रडत बसायचं नाहीये. मधुभाऊ नेहमी सांगतात की संकटांना सामोरं जायचं असतं, रडत बसायचं नसतं. सायली अर्जुनला सांगते की अर्जुन सर, तुम्ही अजिबात काळजी करू नका. काहीही झालं तरी मी तुमची साथ कधीही सोडणार नाही आणि आता मी तुमची असिस्टंट बनणार. अर्जुन म्हणत असतो की अहो काय बोलताय तुम्ही कशा माझ्या असिस्टंट बनणार आणि तुम्हाला घरची एवढी कामं असतात, त्यातून तुम्ही या गोष्टीसाठी कसा वेळ काढाल. सायली म्हणत असते की सर, घरची कामं उरकून मी आता इथे आली की नाही, मग अशीच घरची कामं उरकून मी तुमच्यासोबत सुद्धा येईल. अर्जुन म्हणतो की अहो मिसेस सायली, तुम्हाला हे सगळं जमणार आहे का. आणि पूर्ण आजी. सायली म्हणते की सर, तुम्ही अजिबात काही काळजी करू नका, मी सगळं हँडल करेन. सायली आता चैतन्याची जागा घेणार असते आणि अर्जुनचा असिस्टंट म्हणून आता अर्जुनला ती मदत करणार असते. अर्जुन आणि सायली आता दोघंही मधुभाऊंची केस घेणार असतात. तर सगळ्यात पहिल्यांदा सायली आता हात धुवून साक्षीच्या मागे लागते. अर्जुन म्हणतो की आता सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे आपल्याला साक्षी विरोधात पुरावे शोधले पाहिजे, कारण या गोष्टीचे आपल्याला 2 फायदे होणार आहे. एक म्हणजे मधुभाऊंच्या केसमध्ये या गोष्टीचा फायदा होणार आणि दुसरं म्हणजे साक्षीचा खरा चेहरा आपण चैतन्यासमोर आणू शकतो. दोघंही आता डिटेक्टिव्ह बनून साक्षीच्या मागे लागतात. अर्जुन आणि सायली आता साक्षी विरोधात पुरावे शोधायला सज्ज झालेले असतात आणि त्यातूनच त्यांना मैपत बद्दल सुद्धा एक पुरावा सापडतो आणि त्यातून त्यांना एक गोष्ट समजते की खूप काही वर्षांपूर्वी मैपतने एक सुपारी घेतली होती आणि त्या सुपारीमुळेच मैपतचं कल्याण झालंय आणि ती सुपारी दुसरी तिसरी कोणाची नसून नागराजने दिलेली रविराजची सुपारी ती असते. अर्जुन आता ती सुपारी नक्की कोणाची घेतली होती या गोष्टीच्या मागे आता हात धुवून लागलेला असतो आणि त्याच वेळी सायलीच्या आश्रमातील एक माणूस म्हणजेच हरीश भाऊ मदतीला धावून येतात. हरीश भाऊकडून सायलीला आणि अर्जुनला समजलेलं असतं की मैपतने जी सुपारी घेतली होती ती दुसरी तिसरी कोणाची नसून रविराजची होती. अर्जुनच्या आणि सायलीच्या आता सगळा गेम लक्षात आलेला असतो. अर्जुन विचार करत असतो की याचा अर्थ
मैपतला आणि साक्षीला वाचवणारी प्रिया आहे, परंतु प्रिया तर रविराजची मुलगी आहे. मग हे सगळं असं का घडतंय? प्रिया नक्की ह्या दोघांची का साथ देतीये? हे सर्व खूप गुंतागुंतीचं आहे आणि या सगळ्यामध्ये काहीतरी गडबड तर नक्कीच आहे हे अर्जुन आणि सायलीच्या लक्षात आलेलं असतं. अर्जुन सायलीला म्हणत असतो की मिसेस सायली, आपल्याला जर ह्या केसच्या शेवटपर्यंत जायचं असेल ना तर आपल्याला ह्या केसचा धागा बाहेर काढावा लागणार आहे. परंतु आता त्या केसबद्दल आपल्याला माहिती तरी कोण सांगणार? सायली म्हणते की सर, आपण यावर एक काम करू शकतो. म्हणजे मैपतची आपल्याला सगळी हिस्ट्री जर काढायची असेल तर जे काही पोलीस रेकॉर्ड आहे किंवा जे काही क्राईम रेकॉर्ड आहे ते तुम्हाला मैपतचे काढता येतील का? अर्जुन म्हणतो की हो, ही गोष्ट तर मला करता येईल. अर्जुनने आता त्याचे मित्र जे पोलीस असतात त्यांना आता त्याने मैपतचा बॅकग्राऊंड काढायला सांगितलेला असतो. पोलिसांकडून आता अर्जुनला मैपत बद्दल एक भयानक गोष्ट समजलेली असते. अर्जुनला आता समजलेलं असतं की ज्या टाइमला त्याने रविराज किल्लेदारची सुपारी घेतली होती त्यानंतरच तो एक प्रख्यात गुंड म्हणून सगळीकडे फेमस झाला होता आणि त्या सुपारीनंतरच त्याला अनेक सुपाऱ्या भेटायला लागल्या आणि इथूनच तो एक गुंड म्हणून नावारूपाला आलेला असतो. अर्जुन आता मैपतने ज्या लोकांना मारलेलं असतं त्या कुटुंबियांना तो कुटुंबियांचं मैपत बद्दलचं मत तो घेत असतो आणि मैपत एवढा गुंड असून मैपत एवढे खराब कामं करतो या सगळ्या गोष्टीमध्ये साक्षी त्याला साथ देते ही गोष्ट सुद्धा आता अर्जुन आणि सायलीला समजलेली असते आणि हाच पुरावा अर्जुन आणि सायली मिळून आता कोर्टात सादर करणार असतात आणि हा पुरावा चैतन्यासमोर सुद्धा ते ठेवणार असतात. परंतु त्याच वेळी अर्जुनला अजून एक धक्कादायक गोष्ट समजते. त्याला समजतं की चैतन्य आता मला सोडून रविराज किल्लेदारला असिस्ट करायला लागलाय आणि तेही फक्त साक्षीच्या सांगण्यावरून आणि साक्षीसाठी. अर्जुन म्हणतो की नाही, आता तर आपल्याला गाफील राहून अजिबात चालणार नाहीये. शोध घेण्यासाठी आता पुन्हा अर्जुन आणि सायली दोघंही आश्रमात गेलेले असतात आणि आश्रमात गेल्यानंतर अजून एक धक्कादायक गोष्ट त्यांच्या समोर येते. ती म्हणजे की मैपतने जे आश्रमामध्ये एका माणसाला पुरून ठेवलेलं असतं त्या माणसाचे सांगाडे आता तिथे सापडलेले असतात आणि नेमका तो पुरावा हटवण्यासाठी मैपतची माणसं तिथे आलेली असतात आणि अर्जुन आणि सायलीने त्यांना रंगेहात तिथे पकडलेलं असतं. अर्जुन आणि सायली आता दोघंही पोलिसांसमोर पुरावा सादर करणार आहे आणि चैतन्यासमोर साक्षीचा खरा चेहरा सुद्धा आणणार आहे. तर मित्रांनो, हे सगळं खरं असं होईल का की पुन्हा साक्षी आणि मैपत अर्जुन आणि सायली बद्दलच काहीतरी नवा गेम करतील? हे बघणं खरंच खूप रंजक ठरणार आहे. त्यामुळे मित्रांनो, तुम्हाला जर असे ट्विस्ट एपिसोड बघायला आवडत असतील तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद. तर मंडळी, तुम्ही व्हिडिओ तर बघता परंतु चॅनलला सबस्क्राईब करत नाही. आम्हाला तुमची खूप गरज आहे आणि तुमचं एक सबस्क्राईब करणं आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे आणि लाख मोलाचं आहे. त्यामुळे सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.